आता लॉंग स्ट्रेचची प्रॅक्टिस करायची असेल ना, हे फेस आणि चेस्टचा टो एकदम लांब करायचे, अजून वाईड करायचे, जेवढं वाईड करता येईल है ना, जेवढं वाईड करता येईल तेवढं वाईड करायचे आणि असं वाकवायचं आणि चेस्ट आणि हेड करून खाली एवढं बेंड होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे तुला बेंड होता येतं. आता इथं साईडने दाखव, लांब केलं म्हणजे नुसतं असं नाही आहे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम लांब करायचं है ना. फोल्ड डाऊन इथे दाखवत होता असं एकदम. हे नॉर्मल झालं ना, एक अजून थोडं जास्त जाता येते का बघायचं, जेवढं जाता जास्त ठीक आहे. आणि त्याच्यानंतर की पॉईंट डाऊन, स्ट्रेट 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 असं. ही जर बघ चेस्ट फेस नंतर टोवरती आहे, टोच्या लाईनमध्ये, टो इथे आहे, त्या लाईनमध्येच माझं दोन्ही खाली बेंड झालं आहे. आणि होल्ड आणि अप, रिलॅक्स. परत खाली जायचा 4, 1 2 3 4 5 आणि 10 सेकंद होल्ड केला, परत वर आला. ह्यानी प्रॉपर केला तर बरोबर मला जाता येईल. ओके, तर हे प्रॅक्टिस करायचं की नी बेंड आणि चेस्ट आणि फेस तसंच ठेवून थोडंसं इकडे टिल्ट करून असं खाली वाकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला ही पोझिशन स्ट्रॉंग येता येते.